टीबी मुक्त भारत अभियान 2025 ही संकल्पना आपण आज समजून घेणार आहोत. 1,00,000 लोकसंख्येमध्ये 45 क्षयरोग तेव्हा तो भाग टीबी मुक्त झाला आहे असे समजण्यात येईल. स्टेप बाय स्टेप आपण ही संकल्पना समजून घेणार आहोत. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आपण या अगोदर ॲक्टिव्ह केस फाइंडिंग म्हणजेच ACF सर्वेमध्ये तालुक्यातून साधारण 20 ते 25 हजार लोकसंख्या किंवा काही भाग निवडून घेत होतो जिथे जोखीमग्रस्त व्यक्ती राहतात. परंतु टीबी मुक्त भारत अभियानांतर्गत आपण संपूर्ण लोकसंख्या म्हणजेच उपकेंद्र असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, तालुका असेल, जिल्हा असेल किंवा राज्य असेल, हे सर्व आपण पॉप्युलेशन ही स्क्रीनिंग करणार आहोत. ह्या पॉप्युलेशनमध्ये 20% जोखीमग्रस्त लोकसंख्या स्क्रीनिंग करणार आहोत. स्क्रीनिंग म्हणजेच त्यांचे निकष ID काढणार आहोत. या टीबी मुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी 1,000 लोकसंख्येवर जेथे आशा कार्यकर्ते काम करतात तिथे आपल्याला काम करावे लागेल. म्हणजेच 1,000 लोकसंख्येत 20% प्रमाणे 200 प्रिझम्प्टिव्ह एनरोलमेंट निकष ID काढण्यासाठी मार्गदर्शक बाबींच्या आधारे याद्या करून 100% एनरोलमेंट करणे. या चार्टप्रमाणे की पॉप्युलेशन रिस्क फॅक्टर निकष ID काढताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये आपल्या भागातील जी जोखीम आहे त्या व्यक्तीची ते 1,000 लोकसंख्येमध्ये आपल्याला बघायचं आहे की अस्थमा, ब्रॉन्कायटिस, COPD, कॉन्टॅक्ट ऑफ TB पेशंट, कोविड रिकवर पेशंट, डायबिटीज डायलिसिस, हेल्थ केअर वर्कर, हायपरटेन्शन, त्यानंतर प्रेग्नन्सी, प्रिझन, अर्बन स्लम, मालनरिश व्यक्ती किंवा मुले, त्यानंतर 60 वर्षावरील सर्व व्यक्ती, कॉन्ग्रिगेट सेटिंग म्हणजे रात्रीचे निवारे, वसतिगृहे. शेवटी ऑदर आणि नॉट ॲप्लिकेबल हे सिलेक्ट करू नये. 1,000 लोकसंख्येत हाय रिस्कचे 200 निकष ID काढल्यानंतर आपल्याला यातून ज्यांना क्षयरोगाची लक्षणे आढळून येतील अशा 34 व्यक्तींची तपासणी करायची आहे, ज्यामध्ये आपल्याला 70% नॅट टेस्ट म्हणजेच 23 आणि 30% मायक्रोस्कोपी म्हणजेच 11 या पद्धतीने 1,000 लोकसंख्येमध्ये तपासणी करावायची आहे. एक्सरे टेस्ट 1,000 लोकसंख्येतून 200 जोखीमग्रस्त स्क्रीनिंग म्हणजेच निकष ID काढून 34 लक्षणे असणाऱ्यांची थुंकी तपासणी केल्यावर थुंकी अदूषित म्हणजे स्पुटम निगेटिव्ह रुग्ण आढळून येतील अशा सर्व रुग्णांची एक्सरे तपासणी करायची आहे. टीबी नोटिफिकेशन प्रिझम्प्टिव्ह रेट 1,00,000 लोकसंख्येत 3400 या गाईडलाईनप्रमाणे आता तपासणी झालेली असताना तर 1,000 लोकसंख्येतून 34 लोकांची तपासणी केल्यानंतर आपल्याला एक क्षयरुग्ण लवकरात लवकर उपचार आणणे आणि पूर्ण उपचार देऊन बरा करणे हे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. या चार्टप्रमाणे 1,000 लोकसंख्येमध्ये 200 निकष ID काढले जातील म्हणजे स्क्रीनिंग केले जाईल. त्यातून 34 व्यक्तींची लक्ष असणाऱ्यांची थुंकी तपासणी केली जाईल आणि त्यातून आपल्याला एक क्षयरुग्ण आढळून येईल, त्याला उपचारावर आणायचा आहे. उपकेंद्राची लोकसंख्या साधारण 3 ते 5,000 असते. 5,000 लोकसंख्या असलेल्या उपकेंद्राला 1,000 स्क्रीनिंग म्हणजे निकष ID काढण्याचं टार्गेट असेल. 1,070 हे थुंकी नमुने तपासण्याचं टार्गेट असेल आणि 5 हे क्षयरुग्ण शोधण्याचं टार्गेट असेल. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राची लोकसंख्या ही साधारण 30 ते 50,000 असते. 50,000 लोकसंख्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची उद्दिष्ट निकष ID काढण्याचं उद्दिष्ट 10,000 असेल. थुंकी तपासण्याचं उद्दिष्ट 1,700 आणि क्षयरुग्ण शोधण्याचं उद्दिष्ट 50 असेल. ब्लॉकची किंवा तालुक्याची लोकसंख्या ही साधारण 2 ते 3 लाख असते. 3 लाख लोकसंख्या असलेल्या तालुक्याला 60,000 निकष ID काढण्याचं उद्दिष्ट असेल. 10,200 हे थुंकी तपासणीचं उद्दिष्ट असेल आणि 300 हे क्षयरुग्ण शोधण्याचं उद्दिष्ट असेल. आपण आतापर्यंत बघितलेली माहितीचा सारांश अशा भागातील 1,000 लोकसंख्यामधून 20% हाय रिस्क पॉप्युलेशनची म्हणजे 200 ID काढायचे आहेत. त्या 200 निकष ID काढलेल्यामधून लक्षणं असणाऱ्या 34 लोकांची थुंकी तपासणी करायची आहे. थुंकी निगेटिव्ह असणाऱ्या रुग्णांची आपल्याला एक्सरे करायची आहे आणि त्यातून आपल्याला एक रुग्ण शोधायचा आहे. म्हणजेच आपल्याला
त्या क्षयरुग्णापर्यंत पोहोचायचं आहे लवकरात लवकर, आणि त्याची लवकरात लवकर तपासणी करून त्याला उपचारावर आणून त्याला बरं करायचं आहे, जेणेकरून क्षयरोगाचा प्रसार थांबेल आणि भारत TB मुक्तीकडे वाटचाल करेल. या मोहिमेसाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.